नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। निराधारांचा आधार बंटी नांगरे पाटील, निराधार वृद्धांवर केले अंत्यसंस्कार। नातेवाईकांनी जबाबदारी झटकल्याने श्रीराम फाउंडेशन व प्रहार संघटनांच्या वतीनं वृद्धावर अंत्यसंस्कार। श्रीराम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत निराधार वृद्धांवर अंत्यसंस्कार केले। जनार्दन ज्ञानेश्वर भांबुरे, वय वर्ष 75, राहणार आराळा तालुका शिराळा, 4 दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे स्वतः उपचारासाठी आले असता शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पायाला गँग्रीन झाल्याचे निदर्शनास आले। डॉक्टरांनी निराधार असूनही माणुसकीचे दर्शन दाखवत पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं होतं, परंतु उपचारादरम्यान बुधवार दिनांक 20 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास अचानक त्यांचा मृत्यू झाला। जनार्दन भांबुरे यांच्या मृत्यूची घटना शिराळा पोलीस ठाण्यात समजताच ठाणे अंमलदार अमर जाधव हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। जनार्दन भांबुरे यांच्या नातेवाईकांशी त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही जबाबदारी घेण्यास तयार झालं नाही। शेवटी पोलीस हवालदार अमर जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते व प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील यांना सांगितलं। जनार्दन भांबुरे यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी कोणीही तयार नाही, तुम्ही जबाबदारी घेताय का अशी विचारणा केली। यावेळी श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता, विचार न करता जबाबदारी अंगावर घेतली। आकाश उजळले होते इतकंच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते। घर माझे शोधाया मी वाड्यावर वनवन केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते। या म्हणीप्रमाणे जनार्दन भांबुरे यांचा शेवट हृदय पिळवटून टाकणारा ठरला। हिंदू रीती रिवाजाप्रमाणे विधिवत जनार्दन भांबुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। श्रीराम फाउंडेशनचे श्रीराम नांगरे पाटील, अक्षय क्षीरसागर, अतुल क्षीरसागर, बाळूमामा समिती अध्यक्ष गोरख पवार, अक्षय जद, अभिजित यादव, जिल्हा रुग्णालय शिराळा सर्व टीम व शिराळा नगरपंचायत कर्मचारी यांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवले। श्रीराम फाउंडेशन व प्रहार संघटना ही संस्था उपेक्षित, निराधार, गरीब, बेवारस, अनाथ, अपंग, प्राणी, पक्षी व लोकांसाठी कार्यरत राहणारी शिराळा तालुका येथील अग्रेसर संस्था आहे।